वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः जयान्ताजलि जन्मनामार्थधानात् जयान्नी सदा वासनामात्रकेन जयान्त्यामुखी सर्वदा नामकीर्ति नमस्कारः ब्रह्मचैतन्यमूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय मंगलमूर्ति मोया सद्गुरु सीताराम महाराज की जय आ
ये सद्गुरु राजा की बनी, ये सद्गुरु राजा की बनी, ये सद्गुरु राजा ब्रह्मचैतन्य श्री गुरु राजा, ब्रह्मचैतन्य सद्गुरु राजा राजा, ये सद्गुरु राजा की बनी, ये सद्गुरु राजा
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की सद्गुरु श्री सीताराम महाराज की भारत माता की वंदे वंदे वंदे। श्रीमन्मंगल मूर्ति मंगल श्रीमन्मंगल मूर्ति मंगल सतत देवो श्रीमन्मंगल मूर्ति मंगल श्रीमन्मंगल मूर्ति मंगल सतत देवो जाना
देवो जे जे तुमचे विघ्नजयाते विरयाते देवो कार्यारंभी सुरगण ध्याती ज्याच्या पदकमला ज्याच्या भक्तगणांना तृणसम कल्पतरू गमला पाहुनी वदन सरोजा ज्याच्या गिरिजापती कमला नारायण हे पदपूर्वांक वाहुनी पती नमला तुमच्या संतती ततीवरी संतत करुणा तो ठेवो मुक्ती मुक्ती आनंद तुम्हाला नित्य सदा देवो श्रूयतां देव देवेश नारायण जगत्पते त्वदीये नावधानेन कथयिष्ये शुभात्मकाः श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः सद्गुरुनाथ श्रोता वक्ता श्रीमंगलमूर्ती मोरया पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज पंढरीनाथ महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की जय सद्गुरु श्री सीताराम महाराज की जय भारत माता की जय वंदे 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 नुसत्या फेसबुकवरच्या ओळखीने श्रीपादरावांनी ह्या श्रीपादाला तिथे कीर्तनासाठी बोलवलं. ते श्रीपाद आहेत म्हणजे श्री त्यांच्या पायाशी आहे आणि मी श्रीपाद आहे म्हणजे मी श्रीच्या पायाशी आहे. त्यांना परिचय लिहून दिला होता. शक्यतो माझा परिचय देत नाही, कीर्तनातून तो होईल तो परिचय. पण आधी बऱ्याच ठिकाणी कीर्तनकारांचा परिचय लागतो. तुम्ही कोणाला बोलवताय, सोन्या कोणाला बोलवत नाही ना, त्याची खात्री करण्यासाठी त्यांना परिचय लागतो आणि त्याप्रमाणे मी त्यांना परिचय पाठवला होता. वर्ष जरी कितीही असली कीर्तन सुरू केला तरी सुद्धा कीर्तनांची संख्या तशी कमी आहे आणि व्यवसाय नसल्यामुळं ज्याला मराठीत आजकाल आपण प्रोफेशनल स्किल म्हणतो ते माझ्याकडे नाही. वेडे बापडे गाईनं तरी दुधाची म्हणवीनं एवढ्या एकाच भावनेनं कीर्तनाला उभा राहतो. वडिलांची इच्छा होती आणि उत्तमास चिंतन करूया. श्रीमद भागवतामध्ये गुरु आपल्या वडिलांजवळ होतोय जयाती समोर की वडिलांनी इच्छा व्यक्त केली आणि मग केला प्रोक्तकालीचं मध्यमा. पण वडिलांची इच्छा ओळखून त्याप्रमाणे जो वागतो तो उत्तम पुत्र. पण किमान पक्षी वडिलांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर ती करणं हा मध्यम मार्ग आहे. प्रोक्तकालीचं मध्यम आहे. तर मी मध्यम पुत्राचा मार्ग निवडला ह्याच्यापेक्षा खाली जाऊ नये या भूमिकेतून आणि त्यामुळे कीर्तनाला उभा राहतो. आतापर्यंत इथे बऱ्याच जणांची कीर्तनं होऊन गेले. व्यासंगी कीर्तनकार आलेले, हे स्वतः उत्तम निरूपण करणारे आहेत, प्रवचन करणारे आहेत, कीर्तन करणारे आहेत आणि मला माझ्यापेक्षा जी मोठी माणसं आहेत अजून काही, ती मला बाळ म्हणूनच हाक मारतात. कीर्तनात सुद्धा मी अजून बाळच आहे, रांगचं बाळ आहे. तेव्हा ह्या बाळमुखातून भगवंताच्या स्तुतीचे जे काही दोन चार शब्द कानावर पडतील आपण त्याचा उदार अंतःकरणाने स्वीकार करावा एवढी प्रार्थना करतो आणि निरूपणाला सुरुवात करतो. कारण नमनाला किती घडायला पाहिजे आपल्याला. पूर्वी होतो यावत तैलन दाबायला आख्यानं मोठमोठ्याला समय असायच्या, वीज नव्हती आणि 3.5-4-5 तास उभा कीर्तन करायचे. बसून ऐकणारे श्रोतेही त्यावेळेला होते आणि तेवढा व्यासंग असलेले भरणा असलेले कीर्तनकारही होते. आता आम्ही 1.5 तासावर कीर्तनात आलोय. 3.5 तासाच्या ऐवजी आता 1.5 तासावर कीर्तनात आहे. ते सुद्धा हळूहळू जसं ते 2020 आलंय क्रिकेट तसं ते सुद्धा हळूहळू कमी होत जाईल काय असं वाटतं. बघूया. पंढरीनाथ राई रखुमाबाई जी काही बुद्धी मिळते त्याप्रमाणे निरूपण बघूया, चिंतन करूया. कार्यादो मंगलम आचरेत असं आपल्याकडे
आर्य सनातन वैदिक हिंदू संस्कृतीमध्ये धर्मामध्ये एक संकेत आहे. कुठलंही चांगलं कार्य करायचं असेल तर त्याच्यासाठी मंगलमूर्तींची आराधना करावी, त्यांची प्रार्थना करावी, म्हणजे सगळे पुढचं काम निर्विघ्न पार पडतं. मोठमोठ्या लोकांनी आपापल्या ग्रंथांची सुरुवात करताना सुद्धा मंगलमूर्तींचं ध्यान केलेलं आहे, आवाहन केलेलं आहे, प्रार्थना केलेली आहे. काही जणांनी निर्गुण असलेल्या रूपाचं ध्यान केलंय, काही जणांनी सगुण रूपाचं मंगलमूर्तींचं ध्यान केलंय. माऊली म्हणाली, ओम नमो विद्याभ्य वेद प्रतिभाभ्य जय जय स्वसंवेद्य. तू कसा आहेस? तू स्वसंवेद्य आहेस. वर्णन करता येत नाही, हे तुझं वर्णन आहे. ज्यानं त्यानं आपल्या हृदयाशी तो कसा आहे ते ओळखावं. पण आम्हाला सतत आम्ही स्वतः सगुणात असल्यामुळं आम्हाला सगुणात बघायची सवय आहे. तो आम्हाला सगुणात दिसावा लागतो. लहान मूल असतं, पानात वरण भात वाढलेला असतो, त्याच्यावर तुपाची धार असते, पण मूल म्हणतं ते तूप दिसत नाहीये. मग आईला तिथे तुपाचा गोळा दाखवावा लागतो. अरे बाबा हे तूप आहे, आणि विरघळलेलं असलं तरी ते तूपच होतं. जे निर्गुण आहे तेच भक्तांच्या सोयीसाठी एक पायरी खाली आलं आणि ते जगून झालं, साकार झालं, त्याला पुढे नाम मिळालं. तेव्हा अशा मंगलमूर्तींचं वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणाले, ओंकार प्रधान रूप मकार महामंडल मस्तकाकार सगळं वर्णन केलंय. समर्थांनी सुद्धा मनाच्या श्लोकांची सुरुवात करताना कणाधीश दोईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभतो निर्गुणांचा नमो शारदा मूळ तत्वार्वाचा नमो पंथ आनंद या राघवाचा जय जय रघुवीर समर्थ. इथेही मंगलमूर्तींचं स्मरण केलं, आवाहन केलं, ध्यान केलं. मंगलाचरण हे काही वेळेला वस्तुनिर्देश करणार असतं, काही वेळेला स्वरूपाचं वर्णन करणार असतं, काही वेळेला प्रार्थनायुक्त असतं. ही सगळी मंगलाचरणच आहे. सगळेजण मंगलमूर्तींचं ध्यान करतील असं नाही. श्रीमद भागवताची सुरुवात जन्माद्यस्य यतोन्मयादितरतश्चार्थेषु
तेने ब्रह्मरुदायकादिकवये मुह्यन्ति यस्सूर्यः तेजो वायुर्धान्यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो वृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. परम सत्याला आम्ही आमच्या बुद्धीचा विषय करतो. अशा प्रकारचं मंगलाचरण व्यासाने श्रीमद भागवताच्या सुरुवातीला केलं. ते जे परमसत्य आहे तेच परमसत्य म्हणजे आमचे मंगलमूर्ती आहे. नाव काही द्या पण तत्व एकच आहे. एकोहम बहुस्याम प्रजाय हा जो पहिला परब्रह्माच्या ठिकाणी संकल्प निघाला त्या संकल्पाचं ओंकार हे जे रूप आहे ते पहिलं रूप आहे. तसे वाचक प्रणव हा शास्त्रकार म्हणाले. तेव्हा ओंकार म्हणा आठ म्हणा ह्या शब्दांनी मंगलाचरण होतं. ओंकारश्चाथ शब्दस्य द्वावेदौ ब्रह्मणः पुरा कंठम भित्वा विनर्यादौ तस्मान् मांगलिका. शास्त्रकार म्हणाले ओंकार म्हणा किंवा अर्थ म्हणा हे दोन्ही शब्द जरी वापरले तरी त्याच्यामुळं मंगलाचरण होतं. आपल्याकडे जे शास्त्रग्रंथ तयार झाले अथा तो ब्रह्मजिज्ञासा मनुसूत्रांचं निर्माण करताना पहिला सूत्र ते अथा तो कर्मजिज्ञासा मीमांसाची विभाजन अथा तो कर्मजिज्ञासा केलं. देवर्षी नारदांनी भक्तिसूत्राचं विवरण सुरू करण्यापूर्वी अथा तो भक्ती व्याख्यास्यामः असं केलं. कुठल्याही रूपाने करा तो सुमुख आहे तो सुंदर आहे तेव्हा त्याचं मंगलाचरण करणं हे आम्हाला जर आमचं कार्य हाती घेतलेलं काम निर्विघ्नपणे पार पाडायचं असेल शेवटापर्यंत पोहोचायला हवं असेल तर मंगलमूर्तींची आराधना करावी. आपल्याकडे कुठल्याही संकल्पाच्या पूर्वी म्हटलं जातं सुमुखश्चै करंतश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्नाशो गणाधिपः धनुरेन्द्रो गणाधीशो भारतेन्द्रो गजाननः द्वादशैतानि नामानि संधियः प्रेमः न च विघ्नयन्तस्य विष्णुधरः. विद्यार्थी करते विज्ञान धनार्थी एक हे झालं. विद्यारंभे विवाहे च प्रवासे निर्वहे तथा संकडे अनेक संग्रामे संकडे युवक विघ्न कुठून तरी आपल्या हाती घेतलेल्या कामाचा शेवटपर्यंत ते तडीत जावं यासाठी मंगलमूर्तींचं स्मरण करावं हा संकेत आहे. आणि तसं स्मरण केलं तर कार्य निर्विघ्नपणे पार पडतं हा सर्वांचा परंपरागत अनुभव आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने आपण मंगलमूर्तींचं स्मरण केलं. मी पूर्वरंग इथे संबोध होताना आपल्याला 10 वाजता सगळं संपवायचं ओळखायचं. तेव्हा शर्ट आधीच घेतलेलं वा 8 वाजता बरोबर सुरुवात व्हायचे आणि 10ला सगळं संपलं पाहिजे आरती सगळं. आमच्याकडे मुंबईसारख्या ठिकाणी कामाला जाताना 9 ते 6 जर टायमिंग असेल तर 9 हे घरातून निघण्याचं टायमिंग ठरतं आणि 6 हे घरी पोहोचण्याचं टायमिंग. म्हणजे प्रत्यक्ष स्थिती काम किती असेल. पण आता तो रिवाज झालेला आहे. आता 10ला जर सगळं संपवायचं असेल तर त्याच्या आधी अर्धा तास तरी 15-20 मिनिटं अर्धा तास कीर्तन संपवायला पाहिजे. आणि ते जर संपवायचं असेल तर पूर्वरंग आखडता घेतलाच पाहिजे. मर्यादा येतात कारण लोकांना पूर्वरंगात रस कमी असतो उत्तररंगात रस जास्त असतो. वास्तविक असं आहे ज्याचा पूर्वरंग चांगला त्याचा उत्तररंग अधिक चांगला. जमिनीचा इमारतीचा पाया जेवढा चांगला असेल तेवढी इमारत जर चांगली उभी राहते. पण पायात जर ठिसूळ असेल तर इमारत केव्हाही कोसळेल. पण लोकांचा रस जास्त करून उत्तररंगातच असतो. त्यामुळं निरूपणावर मी इथेच विश्रांती देतो. श्रीमंगल मूर्ती मंगल विघ्नतया ते विघ्नतया ते
वंदे वंदे संकेताप्रमाणे एक 2 मिनिटं भजन करूया. साधा सोपा मंत्र आहे श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान